नमस्कार, मी वेदांत पांडे. स्विफ्ट अँड लिफ्ट मीडिया ग्रुप प्रस्तुत उद्योग यशोगाथा. संघर्षाचा शिखर, यशाचा आदर्श. पॉवर्ड बाय प्राईम टायकून, को पॉवर्ड बाय वर्धा मर्चंट बँक च्या पुढील भागावर आपले स्वागत आहे. आयुष्य जितकं सुंदर असतं तितकंच ते जगणं कठीण असतं. आयुष्याच्या काही वळणांवर खूपशा प्रश्नांना आपल्याला सामोरे जावे लागते. काही प्रश्नांची उत्तरे आपण शोधून घेतो, पण काही प्रश्नांची उत्तरे आपल्याला सापडत नाहीत. त्यावेळी लाईफमध्ये आपल्याला गरज पडते एका लाईफ कोचची. पण खूपशा लोकांना लाईफ कोच म्हणजे काय हे ऍक्च्युली माहीतच नाहीये. तर आपल्यासोबत आज या मंचावर उपस्थित आहेत एक सक्सेसफुल लाईफ कोच सीमा रनावरे मॅम. नमस्कार मॅम, स्वागत करतो मी तुमचा उद्योग यशोगाथामध्ये. तर फर्स्ट ऑफ ऑल आम्हाला तुमच्या शिक्षणाबद्दल आणि तुमच्या बॅकग्राऊंड बद्दल सगळ्यात आधी जाणून घ्यायला आवडेल. कारण एखादी जी सक्सेसफुल व्यक्ती असते ते ऍक्च्युअली कोणत्या बॅकग्राऊंडनी आली आहे, त्याने त्याचं काय शिक्षण कंप्लीट केलंय, हे लोकांना समजून घेण्यात किंवा ऐकण्यात जास्त रस असतं. तर सर्वात आधी ते ऐकून हो, घ्यायला हो. मला आवडेल. अगदी. माझं नाव सीमा रनावरे. मी पुण्याचीच आहे आणि मी मास्टर्स केलं 2003 ला माझं मास्टर्स कंप्लीट झालं. पुणे युनिव्हर्सिटीमधूनच. मास्टर्स झाल्यानंतर कॅम्पस थ्रू मला फार्मास्युटिकल इंडस्ट्रीमध्ये रिसर्च असोसिएट म्हणून नोकरी लागली. तर मी तेव्हा मुंबईला निकोलस पिरॅमल कंपनीमध्ये एक 3.5 वर्ष काम केलं. Okay. तिथून पुढे दिल्लीला एक ज्युबिलंट नावाची फार्मास्युटिकल कंपनी आहे. तिथे मी एक 4 एक वर्ष काम केलं. Okay. आणि नंतर मग परत आपल्या मातृभूमीत परत यायची इच्छा झाली, आपल्या गावात परत यायची इच्छा झाली आणि माझ्या मुलीची डिलिव्हरी पण झाली. त्यावेळेला मला तिला सांभाळता पण येत नव्हतं नीट. अच्छा. तर काही अशा टेक्निकल गोष्टी जुळून आल्या हम्म. आणि मग मी पुण्यातच होते. तेव्हा मी त्या जॉबचं ब्रेक घ्यायचाच नाही हे ठरवलं होतं. Okay. मग तेव्हा मी एक मुलगा इंजिनिअरिंगच्या मुलांना शिकवायला सुरुवात केली. हम्म. एका मुलापासून सुरुवात झाली आणि 10 वर्ष मी ते प्रोफेशन केलं. ते करता करता मला एक अशा जाणवत होतं की आपली ग्रोथ होत नाहीये. हम्म. आपण कायम जर एकाच स्टँडर्डच्या मुलांना शिकवतोय आणि त्या मुलांच्या समोर कायम माझा शिक्षक हेच सुप्रीम आहे. ओके. म्हणजे आपल्याला चॅलेंज काहीच मिळत नाही. हे मला सारखं फील होत होतं की आपण काही खूप भारी काही करत नाही आहोत. लोक आपल्याला भारी समजतात कारण ती लहान आहेत मुलं, पण आपण काही करत नाही. आपल्याला ग्रोथ केली पाहिजे आणि त्यावेळेला मी वेगवेगळ्या गोष्टींना एक्सप्लोर करायला 2017 पासून अगदी हार्डकोर सुरू केलं. Okay. मग मी फायनान्सचं एज्युकेशन घेतलं. आपल्या पुण्यातच डेक्कनला एक इन्स्टिट्यूट आहे. तिथून त्यांचे सगळे कोर्सेस केले 1 वर्षभर. अच्छा. ट्रेडिंग शिकले, शेअर ट्रेडिंग शिकले. त्यामुळे Okay. स्टॉक मार्केटचं थेरटिकल नॉलेज आहे. Okay. प्रॅक्टिकली मी खूप जास्त प्रॅक्टिस अशी केली नाही, कारण मग माझी इंट्रोडक्शन झाली लाईफ हम्म. कोचिंग या फील्ड पाशी. तर मला Okay. शेअर ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टमेंट वगैरे खूप आवडत होतं. पैसा असंही मला खूप आवडतोच. नक्कीच, त्यात आणि सर्वांनाच. अजून बरंच तुम्हाला इंटेलिजन्स वापरायला लागतं. अच्छा. तर ते करता करता मग लाईफ कोचिंग इतकं आवडलं, की मग मी त्याला जरा सेकंड लाईनला ठेवलं ओके. आणि लाईफ कोचिंग आता फुल फ्लेजेड 2018 पासून आतापर्यंत चालू आहे. ओके. म्हणजे ट्रेडिंग हा पार्ट तुम्ही शिकून घेतलात. म्हणजे हो. आता फुल फ्लेश्ड करत नाहीये तुम्ही, बट अजिबात नाही. प्रॅक्टिस म्हटलं तर नाही, इम्प्लिमेंटेशन ओके, नाही. म्हणजे शिकली आहे. इन्व्हॉल्व्ड आहात तुम्ही त्यात. हां. अच्छा. आणि काही गोष्टी आता माझे ते सरच आहेत ते मॅनेज करतात. पण मी स्वतः त्याचं लॉस प्रॉफिट ट्रेडिंग ह्याच्यामध्ये गेली नाही. कारण मला माहिती आहे ती एक तपस्या आहे. ओके. ते असं पार्ट टाईममध्ये थोडंसं येस. केलं, इकडून ऐकलं असं करण्यावर माझा विश्वास नाही. म्हणजे असं नाहीये की डायरेक्ट तुम्ही जर्नी स्टार्ट केली आणि डायरेक्ट लाईफ कोच झालात. म्हणजे असं नाही, असं नाही. भरपूरशे स्टेप्स तुम्ही कव्हर केलेत, हो. भरपूर शिक्षण घेतलं, डिफरंट फील्ड्स तुम्ही ट्राय केल्यात आणि त्याच्यानंतर ॲज अ लाईफ कोच आता तुम्ही वर्क करतायत. हो. बट क्वेश्चन असा आहे की असा काय आपण म्हणतो ना, एक टर्निंग पॉइंट असतो किंवा एक क्लिक पॉइंट असतो की तेव्हा आपण त्या गोष्टीकडे वळतो. तर असं काय तो पॉइंट किंवा असा काय इन्सिडेन्स होता की तुम्ही असं थिंक ऑफ केलं की आता मला लाईफ कोच व्हायचंय? ते इन्सिडेन्स. आता ह्याची एक इमोशनल साइड जी आहे ती साधारण 13-14 वर्षापूर्वी सुरू झाली होती. ओके. सुप्त मनामध्ये कुठेतरी असेल, पण ते मला इतकं कॉन्शियसली माहीत नव्हतं. माझ्या ब्रेनला, बुद्धीला हे माहीत नव्हतं. तर त्यावेळेला असं झालेलं की 13-14 वर्षापूर्वी म्हणजे जेव्हा माझं लग्न झालं, माझ्या लग्नाला आता 18 एक वर्ष झाले. तर माझं लग्न जेव्हा झालं तेव्हा इंटरकास्ट असल्यामुळे माझ्या घरच्यांचा विरोध होता. ओके. तर 10 वर्ष आमच्यामध्ये भरपूर गॅप म्हणजे काही कनेक्शनच नव्हतं. ब्लँक. ओके. त्यांना मी कुठे माहित नाही, मला ते कुठे माहिती नाहीयेत आणि मी खूप घाबरले होते, अच्छा. की आता परत कसं भेटायचं? आपल्याला एवढं रागवलंय, धमक्या दिल्यात, हे ते आणि मी ते Obviously. इतकं सिरियसली घेतलं. Yes, yes.
तर माझ्या लाईफ मधून मी ती पॉसिबिलिटी काढून टाकली होती की आपल्याला परत आपली जुनी फॅमिली मिळेल हे ओके. इम्पॉसिबल आहे. अच्छा. मग एक 7 वर्ष असेच गेले, म्हणजे काहीही लिटरली त्यांच्या कॉन्टॅक्ट मधला जरी कोणी व्यक्ती असेल, हम्म, मी हम्म. पळून जाणार तिथून. अच्छा. आणि त्याच कारणाने मी मुंबई, दिल्ली म्हणजे पुण्यापासून लांब जायचं. ओके. कारण ह्याला फेस नाही करायचं हम्म, या कारण ते गोष्टीला. सारखं तेच हां, बॅक ऑफ भीती माइंड वाटायची. चालू. खूप भीती वाटायची. म्हणजे हम्म, मला आठवते त्यावेळेला माझ्या फोनला जिंगल ट्यूनची ती रिंगटोन होती. तर मी इतकी घाबरले होते, की पुण्यापासून लांब जायचा सारखा प्रयत्न चालायचा. हम्म, हम्म. आणि एक 7-8 वर्षानंतर माझ्याच फॅमिलीतले माझे दीर मला म्हटले, की एक सेशन आहे, हम्म. मुंबईला आहे ओके. आणि लाईफ कोचिंग. तो शब्द मी पहिल्यांदा तेव्हा ऐकला होता. लँडमार्क. ओके, म्हणजे हे असं नाही आलेलं की तुम्हाला ऑलरेडी माहित होतं. काहीच नाही, ओके, काहीच म्हणजे तुम्ही स्वतः पहिल्यांदा त्याचा अनुभव घेतला आणि घेतला. त्याच्यानंतर तेव्हा तर अगदीच मूर्ख होते. म्हणजे लाईफ कोच हे पण कदाचित माझ्या डोक्यात तितकंसं येस, गेलं येस, नसेल. ऑब्विसली. ते म्हणाले, की लँडमार्क नावाचं काहीतरी आहे आणि काहीतरी सांगितलं. एक वाक्य माझ्यासाठी खूप क्लिक करणारं होतं. जेव्हा माझे दीर म्हणाले, की "हे बघ, 2 दिवसासाठी तिकडे जायचं. गप्प बसून काही बोलायचं नाही मला. काही क्वेशन्स विचारायचे नाहीत. अच्छा. आणि तुला मी एक गॅरंटी देतो, की तुझे भाऊ आणि आम्ही सगळेजण एकत्र लंच आणि डिनर करू." मला ते एक वाक्य खूप झालं, कुठेही जायला. ऑब्विसली, कारण एवढा गॅप होता आणि एवढा मोठा इन्सिडेंट झाला त्याच्यानंतर. आणि एक्स्पेक्टेशनच काही नव्हतं. कारण ऑब्विसली. मला वाटलं, की या जन्मात तर ते होणार नाही. निदान ह्या माणसाला हे खोटं आहे हे दाखवण्यासाठी तरी जाऊयात. तेच. मग मी गेले. सॅटर्डे आणि संडेचं ते सेशन होतं. सॅटर्डे पूर्ण दिवस ऐकलं. संडे असा ग्रुप होता आणि एक व्यक्ती येऊन तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी शिकवतो, तुमच्या माइंडवर काम करत असतो. तर संडे इव्हनिंगला काय झालं माहीत नाही. मी एरवी जिथून पळून जायची, अ, लांब-लांबच्या कॉन्टॅक्टमधला कोणीतरी व्यक्ती आला तरी सुद्धा. आणि संडे इव्हनिंगला मी डायरेक्ट माझ्या भावाला कॉल केला. आणि ओके. माहीत नाही का, पण त्या 2 दिवसांमध्ये असं डोक्यामध्ये काहीतरी चक्र, थॉट कसे चेंज होतात. माझा पर्स्पेक्टिव्ह कदाचित आज लाईफ कोच म्हणून मी सांगू शकते, ओके. की त्या 2 दिवसांमध्ये माझा कदाचित पर्स्पेक्टिव्ह चेंज होत होता. माझ्या आतमध्ये जी 7-8 वर्षात भीतीने जी जागा घेतली होती, त्याच्याऐवजी मला आता ते प्रेम दिसत होतं, की ओके. माझी माणसं आहेत. ओके. आणि पर्स्पेक्टिव्ह फक्त चेंज झाला. त्याने मला इतकी ताकद दिली, की मी अगदी वाघाच्या शेर के मुँह में हात डालला असं म्हणतात. तसं केलं. अच्छा. मी फोन केला आणि तिकडून काही चांगला रिस्पॉन्स नव्हता. मी रडले. ओके. पण माझ्यासाठी तो जो मोमेंट होता, मला काही कळलं नाही, की माझ्यात एवढी ताकद आली कुठून, मानसिक शक्ती. मी कोणाचंही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. मी विचारलंच नाही कोणाला, डायरेक्ट नंबर लावला. 10 वर्षांनंतर एक तुम्ही नंबर डायल करता पहिल्यांदा आणि तो बरोबर येतो. सबकॉन्शियस माइंड हे आता कळलं मला. आणि मग ते काही झालं नाही वर्कआउट. मग मी कोचकडे गेले आणि त्यांना म्हटलं, की असं-असं झालं. तुम्ही म्हणालात ॲक्शन घेतली पाहिजे. मी घेतली. मला जे वाटलं ते मी माझं बॅरियर ब्रेक केलं. मी माझ्या भीतीला ओव्हरकम केलं. मग ते म्हणाले, "आता पुढे." मी म्हटलं, "सगळ्यांचं तर तुम्ही इथे ब्रेक थ्रू सांगताय. त्यांचं लाईफ चेंज झालं, ह्यांचं लाईफ चेंज झालं. माझ्या बाबतीत तर बघा मी काम करून काय झालं." मी म्हणत होते ना, की माझी काही चूक नाहीये. त्यांना मी नकोय. मला ते ओके. हवेत, पण त्यांना मी नकोय. मग मी कशी त्यांच्या आयुष्यात जाणार? ओके. ते म्हणाले, "पुढे काय करणारेस?" तर मी म्हटलं, "काही नाही, मी उद्या जाईन घरी." ओके. ज्या डिरेक्टली. टेरिटोरीमध्ये मी कधी फिरत नव्हते, तिकडे मी जायची तयारी दाखवली. मग आम्ही मुंबईला होतो. सेशन झालं आमचं रात्री 11-12ला संपलं. ओके. 2-3 वाजेपर्यंत आम्ही पुण्याला आलो. मला काही झोप येणं शक्यच नव्हतं, कारण मला 8 वाजता घरी जायचं होतं सकाळी माझ्या. तर आम्ही गेलो आणि रस्त्याने जाताना मी बघत होते त्या गल्ल्या, जिथे मी माझ्या वयाची 20 वर्ष घालवली आणि 10 वर्षाच्या गॅप नंतर मी त्या जागेत परत जातेय. तर ते सगळं बघताना मला वाटायचा, एक प्रश्न यायचा, बाहेर काय बदललंय? काहीच नाही काहीच बदललं. नाही. बाहेर सगळं तसंच आहे. सगळे ते जुने वाडे, जुनी ती दुकानं. ते इतकं नॉस्टॅल्जिक होतं. ते एकदम चाइल्डहुड हो, पूर्ण माझ्या डोळ्यांसमोर दिसला डोळ्यासमोर त्या असेल. चाइल्डहुड मेमरीज आल्या. ऑब्विसली. आणि बाहेर तर काहीच बदललं नाही. माझ्या आतली दुनिया एवढे काय म्हणतात अप्स एंड डाउन्स अप्स घेऊन अँड डाउन्स. इथे कशी काय आली? मग माझे वडील हातगाडीवर फळं विकतात. फळं ओके. पण नाही विकायचे. आता ते नाहीयेत. आई आणि वडील दोघंही नाही. ओके. तर ते चण्या-मण्या धुवून वगैरे ते काम येस, तिथे येस. करत होते. मी ओके. जेव्हा घरात गेले, तर ते बाहेरच होते. बनियन आणि टॉवेलवर ते चण्या-मण्या लावत होते. मला बघितल्यानंतर ते म्हणाले, "तू कुठे होतीस इतके दिवस? म्हणजे तुला आमची डायरेक्टली ही आठवण नाही?" गोष्ट फेस केली तुम्ही. हां. म्हणजे तुम्ही हे थिंक ऑफ पण तुमचा नसेल, की मला हे फेस करायचंय एवढ्या स्मूथली, एवढ्या सॉफ्टली. हो, हे म्हणजे माझ्यासाठी जादू झाली. ते एवढं स्मूथली झालं, की
एकदम स्मूथ क्वेश्चन की एकदम सॉफ्ट क्वेश्चन आला तुम्हाला? हो, तो म्हणजे अगदीच प्रेमाचा प्रश्न होता ना. हं, हं. मी एक्सपेक्ट केलंय की मला मारलं जाईल, त्याला ऑब्व्हियसली. मारलं जाईल, हाकलून दिलं जाईल. हं, हं, हेच हं. हेच डोक्यामध्ये होतं. ऑब्व्हियसली. तर ह्याच्यावर मी बरंच आता लाईफ कोचिंगच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी बोलू शकते, की हं. नक्की काय घडत होतं त्यावेळेला. मला कळत नव्हतं. हं, हं. मग हे वाक्य ऐकून मी शॉक झाले. कारण मधल्या या पिरियडमध्ये एकदा मी जोगेश्वरीच्या इथं माझ्या वडिलांना हातगाडीवर पाहिलं होतं. ओके. त्यांना पाहिलं आणि मी तिथून पळून गेले. अच्छा. मला आज वाटतंय, की किती आपला माइंड आपल्याशी गेम खेळत असतं. हं, हं, हं. एक 70 वर्षाची व्यक्ती, जी पूर्णपणे थकलेली आहे, ती मला स्वतःच्या मुलीला असं काय डॅमेज करणार आहे फिजिकली? ऑब्व्हियसली. पण मी का पळून गेले तिथून त्यांच्यापासून लांब. समोर माझ्या बापाला बघून मी पळून गेले. हं, हं, भीती. हं. भीती. आणि मग ते एक 2-3 महिने गेले ह्या सगळ्याला मला सांभाळायला. पण ह्या 3 महिन्यामध्ये मला कुठल्याही लाईफ कोचची गरज पडली नाही. हं, हं. कोणाच्या सल्ल्याची गरज पडली नाही. 3 महिन्यामध्ये मला सुचत होतं, की मी काय केलं पाहिजे आपोआप. हं, मी हं, ते हं. करत होते. आणि परिस्थिती अशी झाली, की आमच्या दोन्ही फॅमिलीज इतक्या सुंदर जेल झाल्या. ओके. आम्ही सगळे इव्हेंट्स करतो. सगळं छान झालं. हं, 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 हं. तर त्यावेळेला कदाचित मला कळलं होतं, की ह्या फील्डमध्ये काहीतरी ताकद आहे. पण ज्यावेळेला मी लँडमार्कचं बघत होते, त्यांचा ॲडव्हान्स कोर्स पण केला. मला तेव्हा कधी कल्पनाही नव्हती, की मी या फील्डमध्ये कधी येईन. कारण ते ओके. एवढं लार्जर दॅन लाईफ हं, हं, वाटत हं, होतं, हं. एवढं अवघड वाटत होतं. कारण ते एक तुमच्यासाठी पण नवीनच होतं तेव्हा आणि मी म्हणजे बरोबर आहे. बेबीच ना त्यामध्ये येस, काहीच ऑब्व्हियसली. कळत नव्हतं. येस. मग तो विषय तिथे संपला. पण मला माहिती होतं, की ह्याच्यात काहीतरी यानी मला दिलेलं आहे हं, 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 हं. माझ्या आयुष्यामध्ये. येस. आणि त्यावेळेला मनात स्पर्श सुद्धा झाला नाही, की मी लाईफ कोच होऊ शकते का? होईन का? वगैरे. ऑब्व्हियसली. तो विषय संपला. हं, हं, हं. आणि मग हे जेव्हा मी आता 2018 ची सांगितली गोष्ट, वेगवेगळ्या गोष्टींना एक्सप्लोर करत होते. त्याला एक कुठेतरी मला तो ट्रिगर आठवत नाही, की मला एक समोर आलं स्नेह देसाईंचं, डॉक्टर स्नेह देसाई. ओके. अहमदाबादला त्यांचा इव्हेंट होता हं, चेंज हं. युअर लाईफ. हं, हं, हं. माहीत नाही मी का गेले. गेले फक्त. ओके. मला वाटतं ती एक दैवी शक्ती असते, ती तुम्हाला हां, तिकडे कारण घेऊन जाते. जसे इन्सिडेंट्स आपण बघतोय, की त्या गोष्टीमुळे सगळं होत आलं, तर ते टाईम तसं जुळून घेऊन आलं, तो जातं. वेळ जुळून आली आपण असं म्हणू शकतो. त्या सेशनला गेले मी हं, हं. आणि मला शिकायला आवडतच. तर 2 दिवस मी त्यांचं ऐकलं आणि मग मला जेव्हा त्यावेळेला मी पहिल्यांदा शब्द ऐकला, की आपल्यामध्ये सबकॉन्शियस माइंड असतं. ओके. 2018 ला. ओके. आणि कळलं की त्याची जादुई ताकद किती आहे. हं, हं, हं. मग माझ्या डोक्यामध्ये भयानक प्रश्नचक्र आणि प्रश्नचिन्ह, हं, हं. एक असं चक्रव्यूह डोक्यामध्ये फिरायला लागलं हं, आणि हं. राग आपल्या एज्युकेशन सिस्टमवर आला. कारण त्याची अशी की मला त्यावेळेला असं वाटलं की मी मास्टर्स केलं, हं, हं. सायन्स केलं. विद्येचं माहेरघर असलेल्या बरोबर. पुणे हं. युनिव्हर्सिटीतनं केलं. हं, हं. 10 वर्ष मी मुलांना शिकवतीये तेही इंजिनिअरिंगच्या. ओके. एवढं एक्सपोजर आहे. फार्मास्युटिकल रिसर्चमध्ये एक्सपोजर आहे. एवढं एक्सपोजर असूनही माझ्या आतमध्ये जेवढी ही एक जादुई शक्ती आहे, हं, हं, हं. त्याच्याबद्दल मी अनभिज्ञ होते. बरोबर. एकदा ऐकलं सुद्धा नाही असं कसं? मला माझ्या शिक्षणाने जर माझ्या आतमध्ये काय आहे, हं, हं. हेच सांगितलं नाही, हं, तर हं. हे बाहेरचं शिकण्यात किती असं तथ्य आहे, असा मला प्रश्न पडला. हं, हं. आणि काहीतरी खूप मोठं सापडलं, जे आपण कदाचित लहानपणापासून शोधत होतो. असं ते एक म्हणतात ना, ट्रेजर हंट, हं, 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 हं. सोन्याची खाण लिटरली मला असं फील होत होतं, काहीतरी सापडलंय आणि हे जगाला ओरडून-ओरडून सांगायचंय, की मला काहीतरी सापडलंय. ओके. म्हणजे तुमचा जो ते एक पॉइंट म्हणतो आपण, एक क्लिक पॉइंट असतो, तो सापडला हा तुम्हाला. ट्रिगर होता. ओके. नक्की ट्रिगर होता. माणसाला म्हणजे त्यावेळेला समजतं, की हां, मला हे हवं होतं. हे हं. माझ्यासाठी बनलेलं आहे. एक तसं. प्रश्न सारखा पडायचा मला, जेव्हा आपण एखाद्या खूप यशस्वी लोकांची स्टोरी ऐकतो, हं, बघतो ना, हं. त्यावेळेला मला लाईफ कोच माइंडसेट काहीच माहीत नव्हतं. मला हे वाटायचं, की अरे ह्याचं पण बॅकग्राऊंड खराब आहे. हं, ह्या हं. व्यक्तीचं पण खराब होतं. मग ही व्यक्ती एवढी पुढे कशी काय गेली? ऑब्व्हियसली. हे प्रश्न सारखे पडत होते. हं, 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 हं. आता माझ्याच आजूबाजूच्या लोकांचं मी पाहिलं. माझ्या वर्गातल्या मुली आज काय करतायत, मी काय करते. नाही, ऑब्व्हियसली. काहीतरी वेगळं आहे. हं. जे नॉर्मल दुनिया जे सांगते, की फक्त कष्ट, फक्त शिक्षण, ह्याच्या पलीकडे काहीतरी रोल प्ले करतंय, एवढं ऑब्व्हियसली. कळत होतं. हं, हं, हं. पण ते काय आहे, ते सबकॉन्शियस माइंड थ्रू मला कळलं. मग मी घरी आले आणि आतून कुठून तरी इंट्युशन आलं, की आपण एक सेमिनार घेतला पाहिजे. मला पब्लिक स्पीकिंग खूप आवडतं. ओके. मग मी हॉल बुक केला स्वतः. आपल्या मोबाईलमधले जे कॉन्टॅक्ट नंबर्स असतात त्यांना रीच आउट केलं. त्यांना सांगितलं, "या, काय-काय केलं मला आठवत नाही अजून नीट." ओके. पण लोकं आली. म्हणजे हे 4 सगळं सडन होत चालू गेलं, होतं. होत गेलं. ओके. म्हणजे कुठे काही आतमधून असं आलं नाही, की नको करू. हं, असं हं, हं. फिलिंगच आलं नाही.
का करावं हे पण फिलिंग आलं नाही. फक्त करत गेले. ओके. आणि तो एक डिव्हाइन दैवी गाईडन्स असावा असं मला वाटतं. Obviously. मी फोटो-बिटो काढले आणि अर्धवट कुठेतरी ऐकलं होतं, की आपण असं काम केलं, की सोशल मीडियावर फोटो टाकायचे. हम्म, 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 त्याचा व्हिडिओ पण शूट केला. ओके. गंमत अशी की तो व्हिडिओचा 30 सेकंडच्या पुढचा पार्ट मी अजून पाहिला नाही. खूप पैसे खर्च करून अख्खा 4 तासाचा टेलिकास्ट रेकॉर्ड केलाय. ओके. पण असं होतं ना, की आपल्याला आपले व्हिडिओ आवडत नाही. मी Obviously. मला 30 सेकंड्समध्ये पाहिला आणि म्हटलं, "ही इतकी विचित्र आहे, मी इतकी वेडी आहे." तो मी ह्युमन बघू शकले माइंडसेट. नाही. ओके. नाही बघितला अजून तो. अच्छा. ते फोटो सोशल मीडियावर गेले. हम्म, हम्म, मग 2-3 लोकांनी मला फोन केला जे अनोळखी होते. ओके. मग ते म्हणाले, की "तुम्ही असं-असं काहीतरी केलंय, मग आम्हाला हा प्रॉब्लेम आहे." हम्म, हम्म, मग ते आले. मी म्हटलं, "ठीक आहे." 1 तासाचं सेशन मी त्यांचं घेतलं. 1 तासाच्या सेशनचे मी चार्ज केले. कारण हम्म, मला आता वाटत होतं, की आपण प्रोफेशनली काहीतरी करावं. मग ते चार्ज केले. पण 2 ते 3 क्लायंट्समध्ये मला कळलं, हम्म, की आपण चुकीच्या दिशेला चाललो. कारण तुम्ही काहीतरी प्रॉब्लेम घेऊन माझ्याकडे आलात. मी एक काउन्सिलर म्हणून तुम्हाला बडबड केली आणि तुम्हाला थिअरी सांगितली. तुम्हाला माहिती आहे का वेदांत, तुला माहिती आहे का तुझ्या मनामध्ये एक सबकॉन्शियस माइंड आहे, त्याची एवढी ताकद आहे. ते नाही म्हणजे त्याचं काहीच कॅचच नाही होणार ते कॅचच नाही कोणाला. होते. तू ऐकतोस, तू त्यावेळेला चार्ज होतोस हम्म, आणि हम्म, मग घरी जातो आणि विसरून जातो. right. मग मला ते खूप गिल्टी फीलिंग होत होतं, की अरे याला काही प्रोफेशन नाही म्हणत. हम्म, हम्म, जर वेदांत माझ्याकडे एक प्रॉब्लेम घेऊन आला आहे, तर मला त्याला हे सांगायचंय, की पुढच्या 2 महिन्यांनी, 3 महिन्यांनी तुझा हा प्रॉब्लेम तू सॉल्व्ह Solve केलेला कर. असशील. Obviously. जसं काही-काही ठिकाणी आपल्याला स्पेसिफिक आपल्या प्रश्नांचं उत्तर मिळतंच. बिझनेसमध्ये, सर्व्हिसमध्ये आपण लोकांना पैसे का देतो? मी ज्या माझ्या स्वप्नांसाठी येतेय ते पूर्ण झालं पाहिजे. Obviously. मग इथे मला ते फसवल्याचं फिलिंग येत होतं. हे काहीतरी गडबड आहे. Okay. आणि मग परत मला वाटतं काहीतरी कुठून तरी दैवी गाईडन्स असा विचार मनात आला, की आपल्याकडे सिस्टमॅटिक प्लॅन असला पाहिजे. Okay. लोकं आपले स्पेसिफिक प्रश्न घेऊन येतात आणि आपण त्यांना त्या 2 महिने असो, 3 महिने असो, त्यांनी म्हटलं पाहिजे, की माझा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला हम्म, आणि तो पर्मनंटसाठी झाला पाहिजे. Okay. मग मला कोणीतरी रेकमेंड केलं Facebookवर ॲड होती. हम्म, हम्म, बिकम लाईफ कोच इन 90 डेज. काय माहिती काय? कदाचित त्यावेळेला मला वाटलं असेल, की ह्या लाईफ कोचचा लँडमार्क कुठेतरी काहीतरी कनेक्ट झाला असेल. मी हम्म, खूप विचार नाही केला Okay. आणि मी गेले. तर तिथे वेटिंग रूममध्ये आम्ही बसलो होतो आणि त्यावेळेला मी ठरलं होतं, यांना पैसे द्यायचे नाहीत. कारण खूप पैसे मी ऑलरेडी ट्रेन द ट्रेनर केला, सोशल मीडियाला पैसे दिले, म्हणजे भरपूर वेबसाईट ट्राय करून खर्च आला केला होता होता. तुम्ही पण काही होत ऑलरेडी. नव्हतं. ह्यांना पैसे द्यायचे नाहीयेत. फक्त जायचं, ऐकायचं आणि निघून यायचं. पण मला ते इतकं आवडलं, की मी बाहेर यायच्या आधीच पैसे देऊन बाहेर आले होते. तो ओके. एक्सपेन्सिव्ह प्रोग्राम होता आणि तो कोर्स होता लाईफ कोच बनण्याचा. मग तिथे मी 3 महिन्यामध्ये सर्टिफाईड लाईफ कोच बनले. ओके. असं ते सुरू झालं. म्हणजे असं काही असतं का, की ते फक्त कोर्स केले किंवा ते बॅचेस फॉलो केले तर आपण डायरेक्टली माइंड ट्रेनर होऊ शकतो? का आतून आपल्यातही काही ना काहीतरी हवं असतं? असं म्हणजे काही? हां, माझं ह्याच्यावरचं ओपिनियन आहे ना खूप वेगळं आहे. सर्टिफिकेट्स तुम्हाला फक्त एक हे देतात, पेपर देतो आणि येस, सांगतो, की तोच क्वेश्चन. तुम्ही ते लोकांना सांगू शकता. येस. त्याचा डायरेक्टली तुमच्या प्रॅक्टिकल स्किल्समध्ये मला नाही वाटत काही संबंध आहे. येस. एखाद्या माणसाकडे कुठलंही सर्टिफिकेट नसताना तो खूप चांगला आर्टिस्ट असू शकतो. लाईफ कोचिंग हे सुद्धा आर्टच आहे. ऑब्व्हियसली. आर्ट, सायन्स सगळंच आहे. तर तुमच्याकडे कदाचित एखाद्या युनिव्हर्सिटीचं अप्रूव्हल नसेल, पण तुम्हाला तुमच्या कामाचं जर पॅशन असेल, तुम्ही जळी, स्थळी, काष्टी, पाषाणी जर तीच गोष्ट बघत असाल, तर तुम्हाला सर्टिफिकेशन नसताना सुद्धा तुम्ही लोकांचं लाईफ बदलू शकता कुठल्याही मीडियममधून. मग तो सिंगर असो, तो डान्सर असो, तो स्पीकर असो, शेअर मार्केटचं नॉलेज असो. एक असतं म्हणजे ते प्रॅक्टिकल अस्पेक्ट, पॅशन बरोबर. आणि दुसरं असतं फक्त तुम्हाला हं, हं. पेपरवर दिलंय की तू हा येस. आहेस. ते मेकॅनिकल आहे. त्याच्यात जीव नाहीये. हं, हं, ती फक्त एक बॉडी आहे, त्याच्यात आत्मा नाही. येस. तर पॅशन मला वाटतं की तुम्हाला कुठेही नेऊ शकतं. आणि लाईफ कोचिंगसाठी सुद्धा सेम फॉर्म्युला. पॅशन असलं तरच मी त्या लाईफ कोचेसना पण ट्रेन करते. तर मी त्यांना सांगते एलिजिबिलिटी हीच आहे की तुम्हाला पॅशन असलं पाहिजे. म्हणजे प्रत्येक गोष्टीच्या इन डेप्थ म्हणजे आपल्याला त्याच्या खोलीत जावं लागतं. हो, इफ आपल्याला त्या गोष्टीमध्ये मास्टर व्हायचं असेल तर. हो. तर लाईफ कोच ही अशी कन्सेप्ट आहे जसं की तुम्ही सांगितलं तुमच्या स्टार्टिंगच्या जर्नीमध्ये तुम्हाला स्वतःला माहित नव्हतं की लाईफ कोच म्हणजे काय असतो किंवा हं. आणि बरेचसे अशी लोक आहेत की नाहीये माहित त्यांना की असं पण काहीतरी असतं. तर तुम्ही लाईफ कोच या इंडस्ट्रीला किंवा लाईफ कोच या डेझिग्नेशनला
कसं एक्सप्लेन करता म्हणजे हम्म. इन शॉर्ट की लाईफ कोच मीन्स व्हॉट? तर त्याची एक डेफिनेशन म्हणून जर सांगायचं झालं, पुस्तकी वाक्य जर सांगायचं झालं, तर लाईफ कोच म्हणजे अशी व्यक्ती जी तुम्हाला हात पकडून मदत करते तुम्ही ज्या ठिकाणी असाल. प्रत्येकाचं जगण्याचं काहीतरी ध्येय असतं. त्याला माणसं असतात पॉइंट ए वर आणि त्यांना जायचं असतं बी वर. प्रत्येकाला काहीतरी अचीव्ह करायचंय. त्याच्या आजकाल काय सोशल मीडियावर स्टेप्स दिसतात की हे करा, हे करा, हे करा. पण तसं होत नाही. ते का होत नाही? ते असतं पर्स्पेक्टिव्ह, बघण्याचा दृष्टिकोन, विचार करण्याची पद्धत. लाईफ कोच तुमची ही विचार करण्याची पद्धत बदलतो आणि तुम्हाला ए पासून बी पर्यंत कसं जायचं ह्याच्यामध्ये जे तुमच्या विचारांचे अडथळे येतात ते बाहेर काढायला मदत करतो. अडथळा गेला की तुम्ही उडायला लागता. तर लाईफ कोच अशी व्यक्ती आहे जी तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये अनस्टक करवते. मेनली त्याचा मेकॅनिझम असतो तुमच्या विचारांमधून. विचार सुटले की तुम्ही सुटता. तर हे झालं टेक्स्टबुक डेफिनेशन लाईफ कोचिंगचे. आणि आपल्या मायथॉलॉजीच्या हिशोबाने जर बघितलं तर कृष्ण आणि अर्जुन, कृष्णाने अर्जुनाबरोबर जे केलं ते आयडियल एक्झाम्पल होतं लाईफ कोचिंगचं. आणि लाईफ कोचिंगच्या बाबतीत जर आपण असं सांगायचं झालं तर बरीच लोक आहेत ज्यांच्यामध्ये टॅलेंट आहे, स्किल्स आहेत, पण ते खूप जास्त त्यांना हवं असलेल्या सक्सेसला पोहोचले नाही. आता मी इथे सक्सेसला हे कोट नाही करत की सक्सेस म्हणजे पैसा, सक्सेस म्हणजे तुम्ही Obviously. काहीतरी अचीव. प्रत्येकाची हा, ते डेफिनेशन वेगळी. बघण्याचं प्रत्येकाचा तो व्ह्यू वेगळा आहे की व्हॉट इज सक्सेस. आता तुला तुझ्या लाईफमध्ये सक्सेस हे वेगळं काहीतरी असेल, माझ्यासाठी सक्सेस काहीतरी वेगळं असेल. तुमचं जे काही कोणाचं असेल तिथपर्यंत ती लोक पोहोचलेली नाहीयेत. बरोबर. अपार्ट फ्रॉम त्यांच्याकडे सगळं काही आहे, त्याला लागणाऱ्या टेक्निकल गोष्टी, टेक्निकल स्किल्स, ते का पोहोचत नाहीयेत? तर त्यांना त्यांच्या विचारांमध्ये ते अडकलेत. आणि त्याचं एक्झॅक्ट अनॉलॉजी म्हणजे अर्जुन. अर्जुन जेव्हा त्या कुरुक्षेत्रावर, त्या युद्धभूमीवर होता, त्यावेळेला स्किल्सचा अभाव होता का? नाही, तो ऑलरेडी परफेक्टच होते ते. सगळं जमतच होतं, सगळं शिकलेलंच होतं, सगळी तपस्या केली होती. पण तरी सुद्धा माणूस खाली असा कोसळून का पडतो की मी करू शकत नाही? कारण त्याचं मन त्याला अलाव करत नाही. त्याचे विचार त्याला हे सांगतात की हे चुकीचं आहे, मग ते हे करूच शकणार नाही. ते स्किल्स सगळेच्या सगळे बाजूला गेले. आणि मग कृष्णाने काय केलं तर कृष्णाने पहिले पूर्णपणे अर्जुनाला वेंट आउट होऊन दिलं, पूर्णपणे मोकळं होऊ दिलं. दुसरं असं मी ऐकलंय की कृष्णाने अर्जुनाला सजेशन काहीच दिले नाही, तू काय कर. ही फक्त सिरीज आहे प्रश्नांची. कृष्णाने अर्जुनाला फक्त प्रश्न विचारले आणि त्या उत्तरांमध्ये अर्जुनाला अर्जुनाचा मार्ग सापडला. लाईफ कोचिंग एक्झॅक्टली असं आहे. मी फक्त ऍज अ लाईफ कोच तुम्हाला प्रश्न विचारते, कारण मी एक माणूस आहे, नॉर्मल माणूस आहे. मी येऊन काहीतरी वेदांतला सांगणार, वेदांत अरे असं का नाही करत, मला काय माहिती, मी स्वतः वेदांच्या शूज मध्ये गेलीये का, त्याचे प्रॉब्लेम्स मला माहिती आहेत का, त्यांनी आतापर्यंत काय पाहिलंय, काय भोगलंय, त्याच्या स्वतःच्या अडचणी मला नाही माहिती. पण त्याचा एक साक्षीदार आतमध्ये वेदांत आहे, त्याच्याकडेच उत्तर आहेत, त्याच्याकडेच प्रश्न आहेत. लाईफ कोच माझ्या प्रश्नांथ्रू मी तुम्हाला त्या वेदांतपर्यंत, तुमची जी दैवी शक्ती आहे त्या शक्तीपर्यंत पोहोचायला मदत करते. मग ती तुम्हाला उत्तरं देते. जसं मी माझ्या ह्या स्टोरीमध्ये सांगितलं की मला लाईफ कोचनी माझा शिफ्ट केला पर्स्पेक्टिव्ह लँडमार्कमध्ये. आणि त्याच्यानंतर मला कोणाला विचारायला नाही लागलं. मी खरंच खूप शॉक्ड होते, असं काय, मला विचारायला का लागत नाही कोणाला, मी उद्या काय करू, मी परवा काय करू, आता ते असं बोलले मग मी पुढे काय करू. आणि हे माझ्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं युद्ध आहे. पण तरी सुद्धा ते मी एकटी कशी काय लढतीये, मला पुढचे रस्ते कसे कळ, कारण त्यांनी मला माझा पर्स्पेक्टिव्ह शिफ्ट करून दिला, त्यांचं काम झालं. तर लाईफ कोचिंग काय करतं, तुम्हाला तुमच्या उत्तरांपर्यंत जी तुमच्यासाठी सगळ्यात बेस्ट उत्तर आहे, तुमची आई तुम्हाला देऊ शकत नाही, वडील देऊ शकत नाही. प्रत्येकाचं लाईफ हे स्वतःसाठी एक वेगळं आहे. उद्या मला काही गोष्टी वाटल्या माझ्या मुलीच्या बाबतीत, त्या सगळ्याच्या सगळ्या तशाच ट्रू असतील, खऱ्या असतील, नॉट नेसेसरी. तिला तिचा स्वतःचा एक पाथ आहे. तर प्रत्येक माणसाला त्याच्या आतमध्ये पोहोचवण्याचा प्रयत्न करणं, त्याला तो न सजेशन देता, जसं कृष्ण आणि अर्जुनाच्या जोडीमध्ये होतं, असे बरेच आहेत. बऱ्या अकबर आणि बिरबलाच्या स्टोरीज आपण ऐकल्यात. काय होत होतं, बिरबल स्टोरीज सांगून नवीन नवीन घटना घडवून आणून एक मेसेज अकबराला द्यायचा. डायरेक्ट पण बिरबल शिकवू शकत होता की अकबर तुझं हे चुकतं, पण जेव्हा मी एखाद्याला सांगते की हे तुझं चुकतं, ते त्याला पटणं शक्य नाहीये, कारण त्याला ते बरोबर वाटतं म्हणून तर तो करतो ना. आणि लाईफ मध्ये चूक आणि बरोबर असं काही नाहीये.
माझ्यासाठी जे चूक आहे ते तुमच्यासाठी बरोबर आहे, Obviously. ते तुमच्यासाठी चूक आहे ते माझ्यासाठी बरोबर. हम्म, तर हम्म, त्या माणसाला हे ठरवणं गरजेचं आहे, माझ्यासाठी चूक काय आणि माझ्यासाठी बरोबर काय. हम्म. तर खूप हा असा डीप सब्जेक्ट आहे. ओके. एक्झाम्पल खूपच छान दिलं मॅम तुम्ही गीतेतून. कारण मी खूपशा जागी असं ऐकलं होतं की तुमच्या आयुष्यात जेवढे काही प्रश्न आहेत त्याचं उत्तर गीतेमध्ये आहे आणि ते तुम्ही एक्झाम्पल दिलं तर ते आज मला समजलं की खरंच उत्तर आहेत त्यात. बट मी जेव्हा लाईफ कोच ह्या इंडस्ट्रीबद्दल रिसर्च केला तर असं जाणून येतं त्यात म्हणजे नंबर्स पाहिलेत मी की आफ्टर लॉकडाऊन मीन्स आफ्टर पॅन्डेमिक ह्या रेशोमध्ये वाढ बघण्यात आलेली आहे. भरपूर. तर बिफोर पॅन्डेमिक अँड आफ्टर पॅन्डेमिक तुम्हाला काय डिफरन्सेस वाटलेत तर? बिफोर पॅन्डेमिक मध्ये काय झालं, आपण सगळेजण मोबाईलच्या बाहेर होतो हम्म, आणि जेव्हा आपण फिजिकल ह्या रिअल दुनियेमध्ये असतो त्यावेळेला आपल्याला फिजिकल बाउंड्रीज असतात. आपण एवढे पटकन उड्या मारत नाही. आज अमेरिकेत काय चाललंय कोचिंग इंडस्ट्रीमध्ये मी लगेच बघू शकते. हम्म, आधी ते होतं बिफोर पॅन्डेमिक, पण ऑनलाईन सगळं चालू होतं. पण आपण जास्तीत जास्त वेळ हा मोबाईलच्या बाहेर घालवत होतो. हम्म, आपलं रेग्युलर ह्याच्यामध्ये तर माझा रीच किती असणार आहे. आज मी वेदांतला भेटले तर वेदांत थ्रू वेदांतची जी लाईफ आहे ती माझ्या आयुष्यात आली. आम्ही काय डिस्कस केलं. मग मी दुसऱ्या कोणाला तरी भेटले, त्यांच्या थ्रू माझा रीच लिमिटेड होता. लॉकडाऊन मध्ये काय झालं, तुमचा इकडचा रीच बंद झाला. जेव्हा तुमचा एक दरवाजा बंद होतो, माणसाने दुसरा दरवाजा ओपन केला आणि तो होता ऑनलाईन दुनियेचा. ऑनलाईन मध्ये तुम्हाला कुठल्याही बाउंड्रीज राहिल्या नाही की मला जर आज वेदांत बरोबर काही डिस्कशन करायचंय तर मी इथे येण्यासाठी मला ऑलरेडी 2 तास घालवायला लागले आपल्याला ह्या पॉडकास्टसाठी, कारण हे फिजिकल आहे. जर हे ऑनलाईन असतं तर वेदांत कदाचित अमेरिकेत जरी असता तरी आपला हा आता शो आपण फ्री फ्लो 10 मिनिटात अरेंज केला असता. तर हे जे आहे बाउंड्रीज तुटल्या जेव्हा लोक सगळेजण ऑनलाईन दुनियेत आले आणि त्यामुळे एक्सपोजर वाढलं. आणि सोशल मीडियाचं एक गमतीशीर काम असतं. तुम्ही तुमच्या एका इंटरेस्टच्या व्हिडिओला बघितलं की तो अल्गोरिदम असा प्ले करतो की तुम्हाला आवडणाऱ्या तशा सिमिलर Same हजारो गोष्टी content. तुमच्याकडे येत राहतात आणि मग तुम्ही नेव्हिगेट करता. हे तुमच्या आधीच्या दुनियेत नव्हतं किंवा तो नंबर कमी होता. त्यामुळे ज्याला जे आवडतंय तो त्याच्यापर्यंत पोहोचत गेला. मग ते चांगलं असो वाईट असो, त्याच्या इंटरेस्टच्या गोष्टी गोष्टी त्या तो गेला. सापडतात. आणि मग बऱ्याचशा लोकांना ह्या वेळेला असं जाणवलं हे मला आवडतंय, हे सीमा ज्या बोलते हा सब्जेक्ट मला आवडतोय. मग ती आता काय करणार, ती व्यक्ती सर्च करणार, कारण सगळंच ऑनलाईन करतोय Yes, आपण yes. कोविडमध्ये. ऑफलाईन तर काही स्कोपच नाहीये, डोकं पण रिकाम आहे. तर काही लोकांनी असं अजून जास्त सर्च करायला सुरुवात केली, त्यांना अजून मिळत गेलं आणि मग असं करत करत अरे तू करतोयस का, मग मी, मग ते खूप मॅसिव्ह प्रमाणात ते वाढलं गेलं. ओके. माझा एक क्वेश्चन असा आहे की ऍज अ म्हणजे तुम्ही जी इन्फॉर्मेशन आता दिली म्हणजे इफ लाईफमध्ये काही असे प्रॉब्लेम्स असतात की म्हणजे पर्सन असं आहे की प्रत्येक गोष्टीचं सोल्युशन आपण स्वतः नाही काढू शकत. तर ज्यावेळेस आपण त्या क्वेश्चन्स मध्ये स्टक होतो त्यावेळेस आपल्याला एक लाईफ कोचची गरज पडते. बट मला असं वाटतं की लाईफ कोच पण एक पर्सनच आहे. हो, तर त्या तो पण कुठेतरी कोणत्या स्ट्रगल तरी करत प्रश्नात असतो. कोणत्या तरी गोष्टीत अडकत असेल. तर त्यावेळी एका लाईफ कोचचा अप्रोच काय असतं म्हणजे की स्वतः त्या गोष्टीला सॉल्व्ह करणं का त्याच्या बिहाइंड पण कोणी ना कोणीतरी पर्सन असतं? आयडियली प्रत्येक माणसाला लाईफ कोचची गरज आहे. हम्म, तर जगातला कितीही मोठा, मला सुद्धा लाईफ कोचची, मी मी खूप मोठा आहे असं म्हणत नाही मी, पण मला सुद्धा, मी बिंग अ लाईफ कोच, मला लाईफ कोचची गरज आहे. जगातल्या कुठल्याही मोठ्या लाईफ कोचला सुद्धा लाईफ कोचची गरज आहे. कारण मी फक्त एक सीमा म्हणूनच जगाकडे बघू शकते. वेदांच्या नजरेने मी जग नाही बघू शकत. आणि लाईफ कोचचं काम असतं एका दुसऱ्या पर्स्पेक्टिव्हला तुम्हाला ओळख करून देणं. बरोबर. मी इथे बसून फक्त तुमचा हा अँगल बघू शकते. मला जर वेगळ्या अँगलने तुम्हाला बघायचं असेल तर मला दुसरीकडे जाऊन बसावं लागेल. पर्स्पेक्टिव्ह चेंज करणं, आणि त्याच्यासाठी लाईफ कोच पाहिजेच पाहिजे. प्रत्येकाला गरज आहे. म्हणजे एखाद्या सक्सेसफुल लाईफ कोचला पण दुसऱ्या गरज आहे. सक्सेसफुल कोचची कारण गरज असते. जग इनफायनाईट आहे. आज जरी मी म्हटलं मी सक्सेसफुल आहे तरी माझे सुद्धा काही एस्पिरेशन्स अजून पुढे आहेत. आणि का नाही पुढे 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 जावं. जर आज मी 100 पैकी 10 मार्क मिळवले तर उद्या मी 20 साठी का नाही क्रेव्ह करावं, मग मी 30 ला का नाही जावं. आणि ह्याला एंड लिमिट नाहीये. मी 100चं एक्झाम्पल दिलं, पण रिअल लाईफ मध्ये नॉलेज शिकणं, अनुभवणं आणि स्वतःचा शोध घेणं हे इनफायनाईट आहे. ते नाही संपणार कधीच. जेव्हा तुम्ही ऍज अ म्हणजे लाईफ कोच बिगिनिंग केली, फर्स्ट तुमचा जो सक्सेसफुल क्लायंट म्हणू शकतो आपण किंवा सक्सेसफुल जो पर्सन आला होता त्याच्याबद्दलचा अनुभव काय होता तुमचा? खूपच म्हणजे टॉप्सी टर्वी, गडबड गोंधळ असा तो अनुभव आहे.
पहिल्यांदा तर मी जेव्हा लाईफ कोचिंगचं जे प्रोसेस होती, शिकत होते, त्यावेळेचा माझा स्टेट ऑफ माइंड मला सांगायला आवडेल. ओके. आमचे सेशन्स व्हायचे पुण्यामधल्या चांगल्या हॉटेल्समध्ये. आम्हाला वीकेंडला आम्ही जाऊन डिस्कशन्स वगैरे करायचो. आणि माझ्यासोबत जे फेलो स्टुडंट्स होते, जे शिकायला आलेले, ते मला खूप असे हाय क्लास, हायली एज्युकेटेड. मी पण आहे हायली एज्युकेटेड, पण मला असं का वाटायचं मला माहित नाही. मला त्यांना बघून आहे ना खूप इन्फेरियरिटी वाटायची, खूप. त्यातले बरेचसे सायकॉलॉजिस्ट आणि ते, आणि मी शोधायचा प्रयत्न केला की आपण तिथे जातो तेव्हा आपल्याला असं कमी का वाटतं, आपल्याला इन्फेरियर का वाटतं. मग मी एका पेपरवर चेकलिस्ट बनवली. आपल्याकडे एज्युकेशन कमी आहे का त्यांच्यापेक्षा? नाही. मास्टर्स म्हणजे खूप कमी नाहीये, खूप अल्टिमेट नाहीये, पण कमी नाहीये, ठीक आहे. आणि येणारी लोक पण मास्टर्स आणि काही पीएचडी किंवा थोडंसं इकडे तिकडे मास्टर्स आहे. बरं, पैशाच्या बाबतीत आपण खूप गरीब आहोत का? जशी माझं लहानपण, माझ्या वयाच्या पहिल्या नोकरी लागायच्या आधी मी प्रचंड गरिबी पाहिली आहे. त्यामुळे आता वाटतंय मी कमवायला लागले, जसं मला नोकरी लागली तेव्हापासून पैशाचा तसा प्रॉब्लेम नव्हता. म्हणजे फायनान्शियल स्टेटस मध्ये आपण गरीब आहोत का? तर ती पण टिक झाली नाही, तिथे पण आपण कमी पडत नाही. आणि मला नंतर कळलं की मी तो कोर्स माझ्या पैशाने तेव्हा ऑन दी स्पॉट केला, काही लोकांनी EMI वर केला होता. म्हणजे तो पण नाहीये फॅक्टर की जो मला कमी फील करवतो. मग तिसरं काय, आपण दिसायला खूपच असे काहीतरी दिसतो का? नाही, एवढं पण नाही, ऍव्हरेज लुकिंग आहे. मग आपल्याला इन्फेरियर वाटतं का? आपलं ड्रेसिंग खराब आहे का? नाही. लिटरली हे एका पेपरवर केलं. ओके. आणि कधीतरी मला वाटतं की असाच खूप स्वतःचा इंट्रोस्पेक्शन करता 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 कुठेतरी मला सेल्फ वर्थ हा शब्द ऐकायला आला. ओके. जेव्हा मी माझ्या पहिल्या क्लायंटला कोच करत होते त्यावेळेला सेल्फ वर्थ हा शब्द आला. आणि मग मला कळलं माझी सेल्फ वर्थ कमी होती. ओके. सेल्फ वर्थ म्हणजे माझ्या नजरेमध्ये माझी जी इज्जत आहे, माझी जी इमेज आहे ती काय? तर माझ्या नजरेमध्ये माझी इमेज खूप कमी होती. आणि जर ती कमी असेल तर आपण सगळीकडे मागे राहतो, आपण किती हुशार असो. कारण माझी जर सेल्फ वर्थ कमी आहे तर मी आता अशी खूप तुमच्याशी ना घाबरत तो आणि कॉन्फिडन्स विचार करत नाहीये. करत, आणि म्हणजे माझा आतला जो ट्रू सेल्फ आहे तो बाहेर येऊ देणार नाही. मी अलावच नाही करणार. सीमा, कारण मूर्ख आपण आहेस. स्वतःलाच कमी देखतोय हा, तिथे. आपण हे सेल्फ कॉन्व्हर्सेशन आहे ना, ऍक्च्युअली लाईफमध्ये खरं इम्पॅक्ट ते करतं जे दिसत नाही. आता मी तुझ्याशी जेव्हा बोलताना माझ्या मनात जर आलं, सीमा, जर लोकांना तुझं बोलणं आवडलं नाही तर माझा लगेचच सगळं खाली जाणार. पण मी जर फक्त मला स्वतःला ऍक्सेप्ट केलंय, मी जशी आहे तशी आहे, मी खरी आहे ती मी लोकांना सांगणार आहे. ज्यांना पटेल त्यांना पटेल, नाही पटेल नाही पटेल. हा झाला लिटिल हायर सेल्फ वर्थ, सेल्फ एस्टीम. तर जेव्हा माणसाला असं वाटतं की अरे माझं काही चुकलं तर, चुकणं तर आपलं कामच आहे, चुकायलाच पाहिजे. पण ही असते लो सेल्फ वर्थ. आणि ही लो सेल्फ वर्थ तुम्हाला कुठे कुठे डॅमेज करते. तुमच्याकडे ताकद, ॲबिलिटी असूनही, बुद्धीची, कष्टाची, शिक्षणाची, तुम्ही पैसे नाही कमावू शकत. तुम्ही स्वतःला तसं दाखवू शकत नाही. आणि सगळ्यात अवघड म्हणजे स्वतःबरोबर जे आपण वेळ स्पेंड करतो. रात्री झोपताना मी स्वतःशी बोलते, बरोबर. 10 मिनिटं मला वेळ मिळाला, एकटे माणसं नाहीये तर मी स्वतःशी बोलते. आणि मग स्वतःशी बोलताना ते इतकं सफोकेटिंग असतं. कारण इमॅजिन कर, कंटिन्युअसली तुला तुझा एक मित्र आहे घरामध्ये, मित्र नाही तर दुश्मनासारखाच वागतोय. म्हणतोयस तू हा माझा बेस्ट फ्रेंड आहे, पण तो सारखा शिव्या घालतोय. वेदांत, तू नीट दिसत नाही, तू नीट बोलत नाही, तुझा व्हिडिओ खराब, तुझं काम खराब. असा माणूस आपण किती सहन करू शकतो. आणि लो सेल्फ वर्थ म्हणजे असा आपण स्वतःला 24/7 कॅरी करतो. किती डॅमेज होत असतो. म्हणजे आपण स्वतःच पुश नाही करत स्वतःला. हो, स्वतःला सॅबोटॅज करत जातो. तू इथे चुकला, तू इथे खराब आहे. तर त्यावेळेला माझ्या लक्षात आलं की आपला सेल्फ वर्थ मध्ये लोचा आहे. ओके. कारण ह्या सगळ्या जर मटेरियलिस्टिक जगात जर बघायचं झालं तर माझ्याकडे ते सगळं आहे मी स्वतःला प्रेझेंट करायला. मग मला मी का खाते. आणि जेव्हा मी त्या सेशन्सना जायचे ते एकदम 5 स्टार हॉटेल्समध्ये वगैरे, एकदम ते ऍटमॉस्फिअर बघून आहे ना, मी स्वतः आतमध्ये कुचंबलेली असायची, फक्त ते दिसायचं नाही वर. आणि मी जेव्हा असाइनमेंट्स वगैरे करायची तेव्हा कौतुक झालं माझं. आणि लोक माझ्या वेगळ्या गोष्टींचं कौतुक करत होते. मला एक असं शॉकिंग वाटलं की अरे, यांना तर दिसतच नाहीये जी मला मी दिसतीये. माझी जी अगली साईड आहे, ज्याचा मला त्रास होतोय, तर ह्यांना काहीच दिसत नाहीये. आणि मला मी कशी दिसायचंय हे तुम्ही स्वतः पण इंट्रोस्पेक्ट, सगळ्यांनी म्हणजे ऑडियन्सना पण मी सांगते, इंट्रोस्पेक्ट करा. आपण आहे ना 7वी-8वीला जे असतो किंवा लहानपणीच्या ज्या इंटेन्स मेमरीज आपल्यामध्ये असतात ना,
ती दुनिया आपण आता जगत असतो. आपण हम्म. ऍडल्ट होतो पण आपण ऍडल्ट नसतो. आपण अतिशय, मला वाटतं की एक- लाईफ कोचिंग मध्ये आल्यानंतर मला कळलं की माणूस हा, इन्क्लुडिंग मी, हम्म. आपण सगळे खूप मूर्ख आहोत. खूप हम्म. खूप खूप मूर्ख आहोत. आपल्याला वाटतं आपल्याला खूप कळलं, पण आपल्याला हम्म. काहीच कळलेलं नाही. तर जेव्हा मला ऑडियन्सना पण हे सांगायचं की जेव्हा तुम्हाला असं वाटतं की मला आतमध्ये मी स्वतःशी काय बोलतोय आणि हे कमी असेल, तर समजायचं की तुमची सेल्फ-वर्थ कमी आहे बरं. आणि ती तुम्हाला कुठेही पुढे जाऊ देणार नाही. तुम्ही हम्म. कुठलाही जगातला मोठा कम्युनिकेशनचा कोर्स करा, तुम्ही जगातलं कुठलंही मोठं एज्युकेशन घ्या, हम्म. हम्म. टेक्निक्स सगळे शिकतात, हम्म. पण ते इम्प्लिमेंट करायला लागते स्वतःची परमिशन. जा, बोल. हम्म. आणि तिथे आपण आज नाही, उद्या बोलतो. नाही, मी परवापासून करतो. बरं. 1 जानेवारी चांगला दिवस आहे. टाळाटाळीचं ते. टाळाटाळी. कारण स्वतःला आपण ती परमिशन देत नाही. कारण हम्म. माझ्या नजरेमध्ये माझी किंमत जगातल्या जेवढ्या माणसांना मी भेटतो त्याच्यापेक्षा सगळ्यात शेवटची. तर हा त्रास तिथे सुरू होतो. हम्म. आणि लोकांना हे माहित नसतं मी कुठली इमेज कॅरी करत होते. मला व्यवस्थित आठवत आहे. माझ्या डोक्यामध्ये जो पिक्चर त्यावेळेला रन करत होता, मी आहे 5 स्टार हॉटेलमध्ये, मी घातलेत कपडे चांगले, मी बोलतेय इंग्लिश, हम्म. मी काम करतेय कोचिंगचं. माझ्या डोक्यामध्ये माझी इमेज कोणती होती? मी एका हातगाडीवर फळं विकणाऱ्या माणसाची मुलगी आहे. हम्म. हे कॉन्स्टंटली सबकॉन्शियस माइंड मध्ये इतकं डीप बसलेलं होतं हम्म. की ते मी जेव्हा लोकांशी बोलायची ना, ते ती दिसत. आयडेंटिटी मला दिसायची. हम्म. आपण गरीब होतो बरं का, काहीतरी आपल्याला कमी मिळालेलं आहे, हम्म. म्हणून आपण यांच्यापेक्षा कम्पेअर मागे करतो आहोत. आपण हो. दुसऱ्यांसोबत. मग सारखं असं वाटायचं की यांच्याकडे काहीतरी प्लस आहे. हम्म. काय प्लस आहे? तर माझी स्टार्टिंग खूप खराब आहे. ते इतकं डीप, म्हणजे ह्या गोष्टी ना अशा शब्दात सांगून समजण्यासारख्या नाही. जेव्हा हम्म. आपण त्या आयुष्यात जगतो ना, आणि मी बरोबर. जेव्हा क्लायंट्सना जेव्हा 1 to 1 कोचिंग करते, हम्म. त्यावेळेला त्यांच्या आयुष्यातल्या त्या स्टोरीजना मी त्यांना वेगळ्या पद्धतीने बघायला लावते. हम्म. सेम स्टोरी तुम्हाला वेगळी दिसायला लागते आणि मग लक्षात येतं, अरे केवढा मोठा मी इथे अडकलो होतो. आणि बरोबर. तिथून ते सुटतात. एकदा हम्म. का ते सुटले, तुमच्या सबकॉन्शियस बिलीफ मधून तुम्ही जर सुटलात, हम्म. तर तुम्हाला जगातली कुठलीही शक्ती अडवू शकत नाही. म्हणजे फक्त ते एक बॅरियर क्रॉस करायचंय आपल्याला. ओके. आतापर्यंत तुम्ही जी इन्फॉर्मेशन दिली मॅम, त्याच्यावरून एवढं तरी समजतं की लाईफच्या कोणत्या ना कोणत्या तरी टर्न वरती आपल्याला लाईफ कोचची गरज पडते. तर ते कसं ओळखायचं की ह्या प्रॉब्लेमला किंवा ह्या पॉइंट ऑफ टाइमवर मला एखाद्या लाईफ कोचची गरज आहे, आणि खरंच एखाद्या लाईफ कोचमुळे लाईफमध्ये फरक पडतो का? प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात का? हम्म. गरज कशी ओळखायची? तर ऍक्च्युली गरज सगळ्या फेजेसला असते. कारण हम्म. अम, आपलं जे पोटेन्शियल आहे ते आपल्याला जर एखाद्या प्रोफेशनल व्यक्तीने हम्म. त्याच्या ज्या सोबत, आता एक साधी अनॉलॉजी देते मी, की तुम्हाला फ्लॅट घ्यायचाय कुठे, आणि फ्लॅट ह्याचा घ्यायचा, रेंटवर घ्यायचा. हम्म. तर एक ऑप्शन आहे की मी स्वतः फ्लॅट माझ्या सोसायटी आजूबाजूच्या लोकॅलिटीमध्ये मी फ्लॅट शोधणार. हम्म. आणि दुसरा ऑप्शन आहे, एक एजंटला सांगणार की मला फ्लॅट शोधून दे. कुठला जास्त प्रोडक्टिव्ह, सोपं आणि म्हणजे चांगला इफेक्टिव्ह मार्ग कुठला? एजंट. एजंट. कारण एजंट काय करतोय, तो 24 तास त्याच कामात आहे. तो परफेक्ट आहे त्या कामात. करेक्ट. आणि तू जेव्हा एक फ्लॅट शोधशील मुश्किलीने, तोपर्यंत त्यांनी 10 ऑप्शन तुझ्या समोर उभे केलेले असतील. आणि त्याच्याकडे जास्त हे आहे, सॅम्पल स्पेस आहे. तसं लाईफ कोचिंग मध्ये तो माणूस 24/7 विचारांशी खेळत असतो स्वतःच्या आयुष्यामध्ये. जर तो चांगला हार्डकोर लाईफ कोच असेल तर, पॅशनेट, तर तो लाईफ कोच 24/7 हे काम करतोय. जर माझ्याकडे प्रत्येक गोष्टीसाठी एक्सपर्ट असेल, माझा एकच एरिया आहे लाईफ कोचिंग, बाकीच्या सगळ्या गोष्टींसाठी जर मी एक्सपर्ट हायर केला, माझ्या व्हिडिओ शूटसाठी व्हिडिओ एक्सपर्ट, एडिटिंगसाठी एडिटिंग एक्सपर्ट, पॉडकास्टसाठी पॉडकास्ट एक्सपर्ट, तर माझं लाईफ किती पुढे जाईल. वेअर ॲज मी ठरवलं की जाऊ दे ना, माझं मीच करतो, गरज तशी असेल तर काय हरकत नाही, तर माझं मी करतो. तर मग तुम्हाला जे रिझल्ट लाईफ कोचच्या सोबत 1 वर्षात येतील, ते तुम्हाला एकट्याला कदाचित 5 वर्ष, 10 वर्ष लागतील किंवा येणारही नाहीत. कारण जंगलामध्ये तुम्ही आहात आणि लाईफ असंच आहे, तुम्हाला कुठेतरी एका बी पॉइंटला जायचंय, मला हे पाहिजे, असं ह्याच्याच तर धर्तीवर आपण जगतोय. काहीतरी आशा आहेत, काहीतरी अपेक्षा आहेत, काहीतरी स्वप्न आहेत. तर तो माझा बी पॉइंट आहे, म्हणजे सक्सेस गोल जे काही असेल ते. मी जंगलात आहे, मला माहिती नाही नक्की कसं आहे, कारण माझं लाईफ मी पहिल्यांदा जगतोय, मला पाथ माहित नाही त्या पॉइंट बी ला जायचा. तर त्या जंगलामध्ये जर तुम्ही गेलात आणि शोधायला लागलात की मला बाहेर पडायचंय, सिटीच्या रस्त्याला जायचंय, तर काय ऑप्शन्स आहेत? स्वतःच स्वतः R&D करा. लाईट नाही, काही नाही, वाट बघा उद्याच्या दिवसाची. मग इकडे जाणार, मग तुम्ही भुलभुलयात फसणार, मग तुमच्या लक्षात येणार दुसरीकडे.
कदाचित तुम्ही पोहोचाल, हम्म. कदाचित तुम्ही नाही नाही पोहोचणार. पोहोचणार, कदाचित तुम्ही खूप वेळ आणि मेहनत घ्या. हम्म. पण त्याच वेळेला एक माणूस येतो आणि म्हणतो की हे बघ बाबा, मी ह्या जंगलात राहतो, हम्म. रोज मला कामासाठी सिटीत जावं लागतं. हम्म. हे काम मी गेले कित्येक वर्ष करतो वर्ष करतो. आणि माझ्याकडे लँड पण आहे. हम्म. येतोस का? फक्त मी घेणार काही पैसे तुझ्याकडून. हम्म. तर हा ज्याचा चॉईस आहे. Okay. कुठल्याही मला वाटतं की जगातल्या कुठल्याही चांगल्या एक्सपर्टला आपण हम्म. आपल्या कामासाठी जर हायर केलं हम्म. तर आपलं लाईफ अतिशय सुंदर सुकर होऊ शकतं आणि लाईफ कोच हा त्यातला एक प्रकार आहे. हम्म. पण तरी सुद्धा समजा जर एखाद्याला ओळखायचंच आहे की नक्की मला गरज कधी आहे, हम्म. ज्याला तुम्ही लाईफमध्ये स्टक फील करता. मी ट्रेडमिलवर असल्यासारखं चाललंय माझं काम, मी हम्म. पळतोय खूप, हम्म. पण माझं पुढे काहीच नाही. तुमची इन्कम ग्रोथ होत नाहीये. हम्म. तुम्ही सगळं काही केलंय पण तुमचा इन्कम जर 5-10% पर इयर वाढत असेल तर काहीच उपयोग नाही. इन्फ्लेशन त्याला खाऊन टाकतं. हम्म. तुम्ही तुमच्यामध्ये बघताय की माझी पॉझिटिव्हिटी डाऊन होत चालली. हम्म. लाईफचा ग्राफ कसा असतो, आयदर तुम्ही वर जाता हम्म. किंवा तुम्ही खाली जाता. खाली जाता. तुम्ही कधी स्ट्रेट लाईन नाही राहू शकत. हम्म. जर तुम्हाला वाटत असेल अरे नाही माझं काही लॉस पण होत नाहीये, हम्म. माझं काही गडबड नाही होते, मी प्रगती नाही करत आहे, पण मी अधोगती नाही करत आहे, तर तो खूप मोठं गैरसमज आहे. हम्म. ज्या वेळेला तुमची प्रगती दिसत नाहीये, होत नाहीये, त्यावेळेला तुम्ही अधोगतीकडेच चाललाय, कुठे ना कुठेतरी खालीच जातोय. खालीच जाताय. ओके. पण ते खूप उशिरा कळतं. हम्म. तर ती एक वेळ आहे की हम्म. तुम्हाला दिसतच नाहीये, तुम्हाला क्लॅरिटीच नाहीये लाईफमध्ये. मी अर्ध हे करतो, मग हे करतो, मग हे वस्तू ह्या गोष्टी ट्राय करतो, मग सोडून देतो. क्लॅरिटी नसेल, हम्म. सगळं काही आहे पण मी खुशच नाहीये. हम्म. आपल्याला माहिती असतं आपण खुश आहोत की नाही. बरं. स्वतःला फक्त उत्तर देणं गरजेचं आहे. हम्म. मी विचारलं तर मला उत्तर नाही दिलं पाहिजे, पण हम्म. मी खुश आहे का? आणि मला दिसतंय का समोर काय होतंय? हम्म. मला वाटतंय का कनेक्टेड आहे स्वतःशी, या आयुष्याशी? बरं. तर हे जर मिसिंग असेल ना, हम्म. तर पैसे वाचवण्याला काही अर्थ नाहीये. बरोबर. वेळ वाचवण्याला काही अर्थ नाहीये. हम्म. कारण जगण्याचं जे मेन काम आहे तेच आपण करत नाही. बरोबर. तर अशा लोकांना हम्म. कन्फ्युज्ड आहेत, फोकस नाहीये, कन्सिस्टन्सी नाहीये, हम्म. डिले करतात गोष्टींना, ऍक्शन्स घेत नाहीत, बरोबर. खूप जास्त परफेक्शन हवं असतं. हम्म. परफेक्शन हा एक सिंड्रोम आहे न करण्याचा. हम्म. मला सगळं परफेक्ट पाहिजे म्हणून मी काय करतो, मी अजून अभ्यास करतो, मी अजून विचार करतो, मी अजून बरोबर. रिसर्च करतो. हम्म. हे प्रोकास्टिनेशनचं एक वेगळं ट्रम्प कार्ड आहे, न हम्म. करण्याचं ट्रम्प कार्ड आहे. हम्म. ही एक वेगळी फिअर ऑफ सक्सेस आणि फिअर ऑफ फेल्युअरची आहे बरोबर. जी तुम्हाला थांबवती. हम्म. तर ह्या जर गोष्टी तुमच्या बाबतीत होत नसतील तर त्या प्रत्येकाला लाईफ कोचची गरज आहे. गरज आहे. ओके. तर तुमचं एक गोल होतं की तुम्हाला लाईफ कोच व्हायचं होतं, की तुमचं जे बिगेस्ट गोल होतं ते तरी तुम्ही अचीव केलेले आहेत. पण जसंच आपण एक गोल अचीव करतो तर आपले पुढचे गोल जे ते आपण ऑलरेडी शॉर्टलिस्ट केलेले असतात किंवा हम्म. ठरवलेले असतात. तर पुढच्या 5 वर्षामध्ये तुमचे असे काय गोल्स आहेत की जे तुम्हाला पुढच्या अचीव करायचे? 5 वर्षामध्ये मला हे जे आहे माझ्याकडे माझा एक जो कोर्स आहे, जसं मी म्हटलं सेल्फ वर्थ, माझा त्या कोर्सवर इतका विश्वास आहे की तो ओके. कोर्स एखाद्या माणसाची आयुष्य 21 दिवसांमध्ये बदलायची ताकद त्याच्यामध्ये आहे. ओके. तर काहीतरी सापडलंय ज्यांनी मला मदत केली, ज्यांनी माझ्या क्लायंटना मदत केली, ज्यांनी एक वेगळं आयुष्य बदलतं. म्हणजे सगळ्यात पहिले सुरुवात होते माझा दृष्टिकोन बदलतो. मला वेगळं दिसायला लागतं. मला आतापर्यंत जे प्रॉब्लेम असे डोंगरा एवढे वाटत होते, ते जर मला अरे हे काय प्रॉब्लेमच नव्हता, मी उगीच रडत होतो, असं जर वाटायला लागलं तर लाईफ नाही का बदललं? बरोबर. ज्या प्रॉब्लेमसाठी तुम्ही तुमचं 24 तास घालवत होतात, सारखे रडत होतात, आता वाटतंय की तो प्रॉब्लेम एक्झिस्टच होत नाहीये. इथे काय झालंय, पर्स्पेक्टिव्ह बदललाय. आणि मला प्रॉब्लेम छोटा का वाटतोय, कारण मी मोठी झाली, माझी ताकद वाढली, मला काही वाटतच नाही, मी हसते त्या प्रॉब्लेमकडे बघून. तो माझ्यासमोर इतका क्षुद्र झालेला आहे. ह्याला मला माझ्या दृष्टीने लाईफ कोचिंग मध्ये हे आहे, चेंज युअर लाईफ. तर 21 दिवसात खरंच माणसाचं आयुष्य बदलतं. मी पाहिलेल्या लोकांचं बदलताना, कारण त्याची सुरुवात होते तुमचा दृष्टिकोन बदलतो, स्वतःकडे बघण्याचा, स्वतःच्या आयुष्याकडे बघण्याचा. मी फेल्युअर आहे ह्याच्यापासून जर मी सक्सेसफुल आहे असा दृष्टिकोन आला तर ह्या माइंडसेटनी केलेली कामं ती किती पटकन रिझल्ट देतील. तर हा माइंडसेट बदलतो. हा जो कोर्स आहे हा मला 1 CR लोकांपर्यंत न्यायचा आहे पुढच्या 5 वर्षांमध्ये, आणि त्याच्यासाठी सगळं काही करायची तयारी आहे. आता प्लॅन नक्कीच मॅम, तुमचा जसा अप्रोच आहे ते होईल पण नक्कीच. आणि ह्या मेल डॉमिनेटिंग वर्ल्ड मध्ये ऍज अ वुमन ग्रो करण्यासाठी खूपशे बॅरियर्स आहेत.
आणि भरपूरशा बॅरियर्सला तुम्ही पण सामोरे गेले असताल. हो. तर आता आपल्या व्ह्युअर्स मध्ये खूपशी लेडीज ऑडियन्स पण आहे आपली. तर हं, त्यांना तुम्ही काय सांगू इच्छिता, की ग्रो होण्यासाठी किंवा एक सक्सेसफुल वुमन बनण्यासाठी तर एक की पॉइंट काय आहे? हं. मी त्या लेडीजना सगळ्यांना हे सांगेन, की आधार शोधू नका बाहेर. हं, हं, हं. स्वतःचा आधार स्वतः बना. जेव्हा त्या प्रत्येक स्त्री स्वतःसाठी उभं राहायला तयार होईल, बाहेरून मदत नक्की मिळेल. हं, हं. लगेच नाही मिळणार. पण जर मीच मला स्वतःला सपोर्ट नाही केलं, तर बाकीची लोकं कधीही करणार नाहीत. हं, हं, आणि अशी अपेक्षा बिलकुल ठेवू नये, हं. की मला रेड कार्पेट मिळेल आणि Obviously. सगळं असं एकदम सुंदर असेल आणि मग मी लाईफ कोच बनेल किंवा मी माझ्या करिअरच्या ह्याला जाईन. असं अजिबात होणार नाही, की रोलर हं. कोस्टर राईड आहे. Obviously. त्याच्यामध्ये भरपूर अप्स स्ट्रगल्स अँड आहेत डाउन्स. आणि त्याच्याही पलीकडे हं. मला प्रत्येक स्त्रीला हे सांगावसं वाटतं, की मी आदर्श बायको आहे, आदर्श सून आहे, आदर्श माता आहे, हं. आदर्श बहीण आहे, आदर्श मुलगी आहे. ह्या टॅगलाईनच्या खाली जगू नका. हं, हं. त्या बबलच्या बाहेर येणं बाहेर खूप येणं गरजेचं गरजेचं आहे. आहे. कधीतरी तुम्हाला वाईट म्हणवून घ्यायची, त्याला मला वाटतं खूप जास्त धैर्य लागतं हं. ते आणि तयारी हवी आहे तुम्हाला. तयारी हवी. बरोबर. जर तुम्ही सगळ्यांनाच खुश करायला गेलात हं. आणि कारण जो म्हणतोय की चांगली बायको म्हणजे काय? हं. ही त्याची पर्सनलाइज्ड डेफिनेशन आहे. ऑब्व्हियसली. त्याचा त्याचा पर्स्पेक्टिव्ह येतो. मला वाटतं की त्या प्रत्येक स्त्रीने ठरवलं पाहिजे की माझा बायको म्हणून माझं काय-काय माझे स्वतःचे डायरे काय आहेत? मी काय केलं पाहिजे? ते जर मी करत असेल, तर मी स्वतःला म्हणणार की आय एम प्राउड ऑफ यू. हं. दुसऱ्यांनी माझ्या कॅरेक्टरच्या डेफिनेशन्स कॅरेक्टर म्हणजे रोलच्या डेफिनेशन्स रोल ठरवू नये. आणि तर ते ह्याच्यामुळे सगळ्यांचं बायका बऱ्याचशा लेडीज ज्या आहेत त्या हं, खूप दबल्या जातात. हं, हं, हं. हायली एज्युकेटेड हं, फॅमिलीजमध्ये हं, हं. हायली एज्युकेटेड वुमेन हं. त्यांचा सुद्धा हा प्रॉब्लेम आहे की त्यांना लक्षात येत नाही. त्यांना इतकं नॉर्मलाइज झालेलं आहे. हं, हं, हं. स्त्रीने घरात असणं, हं, हं, हं. मुलांच्या प्रत्येक चॅलेंजिंग सिच्युएशनमध्ये तिने असणं हे मस्ट आहे. हं, हं, हं. आणि हे एक उदाहरण मला खूप खटकतं नेहमी. नवरा-बायको दोघंही काम करतात. सेम हं. फील्डमध्ये आहेत. हं. सेम कंपनीमध्ये कामाला बरोबर. जातात आणि मूल जर आजारी पडलं हं. आणि काही कारणाने आई जर त्याच्या जवळ नसेल, तिला हं. समजा त्यावेळेला प्रोजेक्टची इमर्जन्सी तिकडे बरोबर, असेल. बरोबर. तिने सांगितलं, की "अरे तू बघ." नवऱ्याला हं, सांगितलं आणि तो तिकडे असेल. हं, तर समाजात हे किती नॉर्मल आहे, की हं, मुलगा आजारी असताना त्याचे वडील त्याच्यासोबत आहेत, आई नाहीये. हं. हे किती मानसिकता आहे का हे एक्सेप्ट करायची बरं. आणि ह्याला नॉर्मल समजायची नाही. हं. ह्याला कसं बघितलं जातं? बघा ना, तिला तिच्या काम महत्वाचं मुलाबाळांचं आहे. काही महत्वाचं नाहीये, हं. तिला ते काम महत्वाचं महत्वाचं आहे. बरोबर. आणि जर उलटं झालं, हं, हं, हं. मुलगा आजारी आहे, आई त्याच्यासोबत आहे हं, आणि हं. वडील नाहीयेत. वडिलांची गरज आहे, ड्रायव्हिंग लागतंय, बरोबर. घेऊन जायचंय, फोन हं, करायचे, पैसा पाहिजे. वडिलांची गरज आहे आणि हं, वडील त्यावेळेला नसेल, तर ह्याला कसं बघितलं जातं? हं. बिचारा किती कष्ट कामात करतो. आहे. त्याला ना बरोबर. त्याचा मुलगा आजारी असताना त्याच्याजवळ हं. थांबता येत नाही. नाही बरोबर. बिचाऱ्याला घर पण सांभाळायचंय, हं. बिचाऱ्याला पैसा पण कमवायचा आहे आणि आजकाल तर महिलांवर मला असं वाटतं, आधी कसं होतं, महिलांची खरंच परिस्थिती खूप अवघड आहे. खरंच खूप. नाही बरोबर. जेवढ्या जास्त त्या एज्युकेटेड आहेत, हं. तेवढी परिस्थिती अवघड आहे. बरोबर. कारण काही वर्षांपूर्वी, हं. हजारो शतकांपूर्वी हं. म्हणूयात किंवा काही 50-70 वर्षांपूर्वीची गोष्ट. हं, हं. त्यावेळेला टेरिटोरी ठरल्या होत्या, हं, की हं. नवरा म्हणून, पुरुष म्हणून, कर्ता पुरुष म्हणून माझं हे काम आहे हं, हं, हं. आणि एक स्त्री म्हणून माझं हे काम आहे. म्हणजे त्या टीम वर्कमध्ये हं. काम एकदम व्यवस्थित वाटलं गेलं होतं. मी तुझ्या कामात इंटरफेअर करत नाही. तू माझ्या कामात इंटरफेअर करत नाही. रिस्पॉन्सिबिलिटीज अर्ध्या-अर्ध्या होत्या. हं, 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 हं. खूप सुंदर आयुष्य होतं तसं. हं, हं. आज काय झालंय माहितीये का? ती शिकलीये, ती पैसा हं. कमवते बरोबर. आणि अ, हा मी फेमिनाईन बायस नाहीये, पण हं. स्त्रियांना खूपच स्ट्रगल करायची पहिल्यापासूनच सवय आहे. ते सर. घरातलं छोटं-छोटं मॅनेजमेंट करायची खूप सवय आहे. हं. त्यामुळे त्यांना काय वाटतं आणि एक आई असल्यामुळे, आपल्या पोटातून एक जन्म झाल्यामुळे तिला हं, वाटतं, हं. की माझ्या मुलांना चांगलं तिचं वाटणं हे खूप जास्त असतं, जास्त नंबरमध्ये. सगळे पुरुष असे नाहीत, पण तिची इंटेन्सिटी जरा जास्त असते. मग ती काय करते? पैसे कमवते. त्याचा उपयोग फॅमिलीसाठीच होतो. बरं. कुठलीही व्यक्ती स्वतःसाठी कधीच पैसे कमवत नाही. हं, हं. कुठलीच नाही. हं. पुरुष असो, स्त्री असो. सत्य. तिचा हातभार याला होतो. हं. बऱ्याचशा केसेसमध्ये तो रिलॅक्स व्हायला लागतो. मला माहिती आहे, मी जरी नाही केलं तरी ती स्वतःसाठी आणि तिच्या मुलांसाठी ती करणारच आहे. रेंट ती बरोबर. भरणारच आहे. शाळेची फी भरणारच आहे. ती बरोबर. त्यांना चांगलं आयुष्य देणारच आहे. हं. मग हा असा रिलॅक्स होतो. ह्या अशा बऱ्याच केसेस आहेत. ओके. आणि बरं तिचं दुसरं बर्डन कमी झालंय का घरचं? हं. नाही. नाही. ते तर नाही झालं. ऑलरेडी आहे. ते तसंच तर आहे. ते ॲड ऑन्स झाले बाकीचे. हो.
ओके. आणि आता म्हणजे मी बघतीये की बऱ्याच ठिकाणी असं होतं की काहीतरी ठिकाणी माझं कनेक्शन झालं, मी फोन केला, मी इन्क्वायरी केली, मी पेमेंट केलं वगैरे. बिल जे येतं, हम्म, मला ते खूप विचित्र वाटलं. हम्म, ज्या माणसाने तुम्हाला पैसे दिलेत, बिल हे त्या व्यक्तीच्या नावावर नाही येत. हम्म. बिल हे तिथला जो मेल असतो त्या फॅमिलीचा त्या नावाने येतं. बऱ्याच ठिकाणी हे कल्चर मी स्वतः अनुभवलंय. ओके. तर ही आयडेंटिटी लोकांच्या मनातली का जात नाही? हम्म, हम्म, साधा हिशोब आहे. मला जर वेदांत एक कस्टमर म्हणून माझ्याकडे आला, हम्म, वेदांतनी मला पेमेंट केलं, तर मी बिल कोणाच्या नावावर बनवायचं? वेदांत. हम्म. पण ती स्त्री आहे म्हणून मी तिच्या नवऱ्याच्या नावाने बिल बनवायचं? हा, बरोबर. ही एक खूप डीप मानसिकता आहे हम्म, हम्म, समाजाची, की हम्म. तिला काय एवढं? तिचं काय असते? तर आहे, स्त्रियांना संघर्ष आहे आणि त्यांनी स्वतःसाठी केलं पाहिजे. केलं. स्वतःच केलं पाहिजे. खूप अप्रतिम माहिती तुम्ही आमच्यासोबत ह्या प्लॅटफॉर्मवरती शेअर केली आहे. जे कोणीही हे पॉडकास्ट आता पाहतील त्यांना नक्कीच कळेल की ऍक्च्युली लाईफ कोच म्हणजे काय असतो, किंवा त्यांनी जेव्हा आपल्या आयुष्यात बघतील तर तेव्हाही काही प्रश्नावरती त्यांना येऊन असं कळेल की ठीक आहे, आपल्याला पण लाईफ कोचची गरज आहे. आणि नक्कीच आम्हाला आवडेल की आमचे जेवढे व्ह्युअर्स आहेत त्यांनी तुमच्याशी कॉन्टॅक्ट केला पाहिजे किंवा तुमच्याशी अप्रोच केलं पाहिजे. त्यांचे जर क्वेश्चन्स ह्या पॉडकास्ट थ्रू तुमच्या थ्रू सॉल्व्ह होत असतील तर ते खूप बेटर आहे. आणि नक्की लोकांना लाईफ कोच काय हे समजलंच पाहिजे. त्यासाठी आपण हे पॉडकास्ट कंडक्ट केलं होतं आणि खूप चांगल्या प्रकारे तुम्ही आम्हाला आणि व्ह्युअर्सला सांगितलं आहे की लाईफ कोच म्हणजे काय असतो. आणि खूप संघर्षानंतर तुम्ही झालात लाईफ कोच आणि आज एक सक्सेसफुल वुमन पण आहात. फ्युचरमध्ये पण तुमचे जे गोल्स आहेत ते नक्कीच कम्प्लीट होतील. धन्यवाद. थँक यू सो धन्यवाद मच मॅम. वेदांत.